नमस्कार, मी मंजू ढाके, पार्टनर ॲट वन फायनान्स. तुम्हा सगळ्यांचे आभार इथे तुम्ही आले सगळे. वन फायनान्स हे जे तुम्ही तिथे आले हे एक फायनान्शियल प्लॅनिंग सेंटर आहे. फायनान्शियल प्लॅनिंग सेंटर किंवा एक्सपिरियन्स सेंटर म्हणावं, हे एक टिपिकल ऑफिस नाही आहे, तर एक असा एक्सपिरियन्स सेंटर आहे जिथे येऊन लोकांनी मिनिंगफुल कॉन्व्हर्सेशन्स करायची एक क्वालिफाईड फायनान्शियल ॲडवायझर बरोबर, जिथे त्यांचे काही मुद्दे आहे इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंगबद्दल, इन्शुरन्स प्लॅनिंगबद्दल किंवा त्याचे हॉलिस्टिक प्लॅनिंगबद्दल जे आम्ही 6 पिलर्स बघितले, तिथे येऊन ते ॲटलिस्ट बसून कामली रिलॅक्सली असे संदर्भात ते बोलू शकतात. वन फायनान्सबद्दल सांगू तर वन फायनान्स पूर्ण पर्सनल फायनान्स स्पेसमध्ये रिइमॅजिन करतो आहे पूर्ण स्पेस. वी आर अ सेबी रजिस्टर्ड इन्व्हेस्टमेंट ॲडवायझर आणि ॲज अ सेबी रजिस्टर्ड इन्व्हेस्टमेंट ॲडवायझर आमची ही फिड्युशरी ड्युटी आहे. हे पण जे ऑफिस आम्ही निर्माण केलं आहे इथे, हे फर्स्ट फायनान्शियल प्लॅनिंग सेंटर आहे आमच्या पुण्यात आणि एकच उद्देश आहे की लोकांना जागरूकता द्यावी, अवेअरनेस द्यावी, स्पष्टता द्यावी, सो दॅट दे कॅन टेक इन्फॉर्म डिसिशन मेकिंग. तर स्वतंत्रता एक अजून एक विषय आहे. सो जागरूकता, स्वतंत्रता आणि उपयोगी हे कसं आम्ही त्यांना ही ऑफिस देऊ शकतो इन टर्म्स ऑफ फायनान्शियल प्लॅनिंग, हेच आमचा मुद्दा आहे. आम्ही फी बेस्ड ॲडवायझरी सोल्युशन्स प्रोव्हाइड करतो. मुद्द्याची गोष्ट ही आहे की हे जे सगळी फायनान्शियल प्लॅनिंग आम्ही देतो, वी डोंट सेल एनिथिंग. आम्ही काहीही प्रॉडक्टची विक्री करत नाही आणि आम्ही असंच म्हणतो की फायनान्शियल प्लॅनिंग हे एक खूप पर्सनल मुद्दा आहे आणि हे फक्त इतपत योग्य नाही आहे की फक्त प्रॉडक्ट विकायचे आहे, पण त्याची माहिती काय आहे, तुम्ही काय कुठे इन्व्हेस्ट करतात. आज आम्ही भरपूर आकडे बघितले की 2.25 लाख इन्फ्लुएन्सर आहे आणि फक्त 1019 रजिस्टर्ड इन्व्हेस्टमेंट ॲडवायझर आहे. ते हे मुद्दा खूप महत्त्वाचे आहे बाहेर आणणं. अवेअरनेस खूप इसेन्शियल आहे, इम्पॉर्टंट आहे आणि त्या पर्पजसाठीच आम्ही हे वन फायनान्स इथे फर्स्ट फायनान्शियल प्लॅनिंग सेंटर ओपन केलं आहे आणि तुमचा सहयोग पाहिजे हे लोकांपर्यंत पोहोचायला. धन्यवाद. लॉकर्स तुम्ही उपलब्ध करून दिले, परंतु खाजगी लॉकर्स याचा तुम्हाला जे कायदेशीर नॉर्म्स असतात ह्या काय पूर्तता केल्या? ते सगळं नॉर्म्स जे आहे सर, ते तुम्ही जसं बँकेत बघतात, RBIत बघतात, ते सगळे सेम आहे. इनफॅक्ट जे आम्ही आता तुम्हाला टूरही दिलं लॉकरच्या, 2 डिफरन्स मोठे आहे सर. एक तर आम्ही पूर्ण 7 दिवस ओपन ठेवतो लॉकर्स, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट इम्पॉर्टंट हे आहे सर, आम्ही काहीही क्रॉस सेलिंग करत नाही. हे जे आम्ही मुद्दे इथे आहे आम्ही रेव्हेन्यूसाठी नाही आहे, पण जे आम्ही बघितले, बरेच कस्टमर्स आम्हाला येऊन इथे बोलले होते की जेव्हा पण आम्ही बँकेत जातो ते एक तर 6 महिन्याची वेटिंग असते, दुसरा 7.5 लाखची मला युलिप घ्या, मला OD घ्यावी लागते. इथे तसं काहीच नाही, कारण आमच्या तो विषयच नाही की काही आम्ही प्रॉडक्ट विकणार. आम्ही ॲडवाईज देतो आणि हे जे अवलंबून करून ठेवले आम्ही सेफ डिपॉझिट वॉल्ट्स, हे त्याच मेंबरसाठी आहे ज्यांनी ती गरज आहे आणि त्यांना ती लॉकर पाहिजे. विदाऊट क्रॉस सेलिंग तुम्हाला ते अवलंबून आहे. शिवाय त्याचे तुम्ही सिक्युरिटी रिझनही बघितले, बायोमेट्रिक आहे, अँटी बर्गलरी आहे, 24/7 सिक्युरिटी आहे, 6 साइडेड स्ट्रॉंग रूम आहे. आपल्या गोदरेजचे लॉकर्स जसं आपले बँकेत असतात तसंही सर त्याच्याहून जास्तच मी तुम्हाला दाखवली सगळी सिक्युरिटी. चार्जेस काय करता तुम्ही? लॉकरचे 2-3 प्रकारचे लॉकर आहे आमचे, स्मॉल, मीडियम आणि लार्ज. 2,500 प्लस GST, 5,000 आणि 10,000 प्लस GST असं आहे. थँक्यू.